मित्रांनो, मी शेखर माने, माने गॉड फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आता आपली एक शेळी वेलेली होती. त्या शेळीनं पाठबोकड दिलेलं होतं. तर बोकडाचा तिच्या पोटामध्येच मृत्यू झालेला आहे आणि पाठी एकदम मस्त आहे. तर मित्रांनो, काय करायचं आता हे आपल्याला ही तर वस्तू परत येणार नाही. तर आपण काय करायचं आहे, ही मेलेलं जे पिल्लू आहे ही कुठेतरी नदीमध्ये टाकून देण्यापेक्षा, कुठेतरी झाडाझुडपा टाकून देण्यापेक्षा आपण ह्याचा आदर करायचा, याची इज्जत करायची, ह्याची किंमत करायची. आणि मित्रांनो, आपल्या शेतामध्ये हे बघा, मी आता असा खड्डा खणलेला आहे. तर ह्या खड्ड्यामध्ये काय करायचं मित्रांनो, आपलं हे पिल्लू अलगद ठेवून ह्याच्यावर आपण माती टाकून ह्याला व्यवस्थित ह्याचं नियोजन करायचं मित्रांनो. कारण आपण ह्याच्यावर कमवतोय, आपण ह्याच्यावर आपल्याला मान सन्मान मिळतो, म्हणून ह्याचा दुरुपयोग करायचा नाही मित्रांनो. काय तर तुम्हाला मी दाखवतो त्या खड्ड्यामध्ये बघा. आणि आम्ही काय करतो, आमचं पिल्लू असं मेलं की आम्ही त्याला असंच करतो, असं प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं मित्रांनो. बघा मित्रांनो, किती मस्त खड्ड्यामध्ये आता हे बसलंय. तर आपण अशी इज्जत करायची मित्रांनो, आणि आपण ह्याच्यावर अशी हळूहळून थोडी थोडी माती टाकून द्यायची. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये चढ उतार असतात. आपण त्या चढ उताराला हरायचं नाही, त्या संकटाचा सामना करायचा आणि पुढच्या वाटचालीला आपण तयार राहायचं. तर मित्रांनो, ही आमची सध्या दुःखद घटना आहे, म्हणजे एकदम दुःखद घटना आहे. पोटातच पिलू मेलेलं होतं. तर आमच्या अशी लई पिली मेलेलं तर आम्ही कुठं सुद्धा टाकून दिलेलं नाही. शेडच्या कडेने आपल्या जमिनीमध्ये खड्डा खांदायचा आणि पुरून टाकायचं त्याला. का तर आपण त्याच्यावर जगतो मित्रांनो, त्याची इज्जत करायची. तर मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.